नाही मी करून दाखवते ना, मी बोलते, मी 5 मिनिटं बोलते, मी 2 मिनिटं बोलते, मी 1 मिनिटं बोलते, पण ती जाते, ती बोलते, ती करून दाखवते आणि ती स्टेजवरून जाऊन खाली पण येते आणि आपण तिथेच बसलो राहतो. का झालं हे शक्य? कारण तिने प्रयत्न केला आणि तिने काहीतरी न्यू चॅलेंज घेतलं म्हणून ती तिथपर्यंत गेली. आपण न्यू चॅलेंज घेण्यासाठीच भीतो. आपल्या मनात अगोदरच आपण शंका तयार करतो की मी करूच शकणार नाही, मला खूप भीती वाटते. आपण एक पाऊल समोर जात नाही, तिथेच आपण एक पाऊल मागे येतो आणि आपण तसंच बसून राहतो. 25 येण्याच्या अगोदर स्वतःला सांगा, रात्री झोपण्याच्या अगोदर स्वतःला मोटिवेट करता येऊ आपण. नाहीतर आपलं एक दिवस असा येईल की फक्त आपल्याला ना एकच जागा असेल, तू बस तिथे, तुला काही कळत नाही, तू यामध्ये बोलू नको, असं जॉईंट फॅमिलीत म्हटलं जातं. आणि तेव्हा जे दुःख होतं ना ते तुम्हाला माहित आहे कसं होतं तर. कारण जेव्हा कोणी म्हणतं ना तुला काही कळत नाही, तर त्यामुळे ना काय होतं हे तुम्हाला पण माहित आहे. आपल्याला काय कळतं आणि आपण काय करू शकतो हे आपल्याला माहित असते, पण आपण गप का बसतो? कारण आपल्याला घर सांभाळायचं असतं. नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत आहात ना? मी वैशाली, तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे आपल्या मोटिवेशन विथ वैशाली युट्यूब चॅनलवर. आणि भरपूर दिवसानंतर व्लॉग येतोय कारण माझे एमए चे पेपर सुरू होते आणि आता ते संपलेले आहेत. त्यामुळे कसं आता पेपर पण संपले आणि हे वर्ष पण संपणार आहे आज. तर आपल्याला हे वर्ष संपता संपता काही गोष्टी ह्या संपवून टाकायच्या आहेत. अशा काही वाईट सवयी असतात त्या संपवून टाकायच्या आहेत आणि चांगल्या सवयी आपल्याला अंगीकारायच्या आहेत. तर त्याच विषयी आपण बोलणार आहे या व्हिडिओमध्ये. आणि आपल्या हाऊस वाईफसाठी हे खूप खूप महत्वाचं आहे. कारण हे जर आपण केलं नाही ना तर आपण विकसितच होऊ शकणार नाही. आपण फक्त एक पुतळा बनून फक्त काम करत राहू. आणि तसं जर व्हायचं नसेल तर हा व्हिडिओ नक्की बघा. आणि आजचा हा व्हिडिओ आपल्या सगळ्या हाऊसवाईफसाठी, ज्या गृहिणींसाठी आणि ज्यांना खरोखर मोटिवेशनची गरज आहे त्यांच्यासाठी. तर आपण एक हाऊसवाईफ सकाळपासून, कोणी 4ला उठतं, कोणी 5ला उठतं, कोणी 6ला उठतं, सकाळपासून आपलं रुटीन सुरू होतं तर रात्री झोपेपर्यंत आपलं रुटीन सुरू असतं. आणि ज्या गृहिणींना किंवा हाऊसवाईफना छोटे बाळ आहेत त्यांचा झोपल्यानंतरही रुटीन चालू असतं. म्हणजे 24 तास त्या आपण अवेलेबल असतो सगळ्यांसाठी. तरी आपल्याला एक प्रश्न तयार केला जातो, तू करते काय? दिवसभर घरीच असते, तू करते काय? म्हणजे किती हास्यास्पद गोष्ट आहे ही सगळी, की आपण करतो काय हा प्रश्न आपल्याला विचारतात सगळेजण. अशा कुटुंबात असे भरपूर जण असतात की तू काय करते, तू तर घरीच असते, तुला काय काम असते, असे भरपूर कुटुंबात प्रश्न विचारणारे असतात. आणि काही कुटुंबात कौतुक पण केलं जातं. तर त्यासाठी ज्या कुटुंबात आपलं कौतुक केलं जातं ते चांगलीच गोष्ट आहे. आणि ज्या कुटुंबात आपलं कौतुक केलं जात नाही तर त्यांनी भरपूर काही शिकायला पाहिजे. कारण एक आई, एक स्त्री, एक पत्नी आणि जे आपले रूप आहेत ते काय करतो हे आपल्यापेक्षा कोण काय सांगू शकणार अजून. म्हणून तुम्हाला सांगते की आपल्याला 2025 लागायच्या अगोदर अशा काही वाईट सवयी असतील त्या विसरून जा. कारण 2025 लागल्यानंतर स्वतःला बदला, स्वतःला विकसित करा, जेणेकरून आपलं पण काहीतरी विकसित होईल, डेव्हलप. आणि खरंच तुम्हाला सांगते आपल्या आयुष्यातनं अशा भरपूर वाईट अनुभव येतात, वाईट गोष्टी येतात, असे कडू अनुभव येतात की आपण ते विसरतच नाही. ते आपण एका मनाच्या कोपऱ्यात धरून ठेवतो आणि त्यामुळे आपल्या सक्सेसमध्ये अडथळा येतात. तुम्ही म्हणा ताई तू अशी का म्हणते? तर मी तुम्हाला सांगते बघा, आपल्या आयुष्यातच जर एखादी वाईट गोष्ट घडली किंवा मग आपल्याला अपयश आलं तर आपण त्यालाच चिपकून राहतो. नाही, मला नवीन चॅलेंजेस घ्यायचेच नाही, आता मला नकोच, मला माहिती आहे मला एवढा वाईट अनुभव आलेला आहे, आता मला माहिती आहे मी टीईटी मध्ये नापास झाले, आता मला टीईटी कडे बघायचंच नाही, मला सीटेट द्यायचीच नाही, मला टेट मध्ये मार्क कमी पडले, मी टेट देणारच नाही. आपण त्यामुळे काय होतं, खचून जातो. आणि पुढच्या फ्युचरमध्ये जर आपला यश प्राप्त होणार असेल तोही विचार करत नाही आपण, की जर आपल्याला एखादी संधी असेल आणि त्या संधीचं जर आपल्याला सोनं करायचं असेल, आपल्या नशिबात असेल ते सोनं तू करू शकशील, पण आपण काय करतो, तिथेच हातपाय गाडून बसतो ना अगोदर. कारण आपण ते कडू आपल्या ज्या आठवणी त्यांना चिपकून बसतो. म्हणून कधीच कडू किंवा वाईट गोष्टी चिपकून बसू नका, त्याला दूर फेकून द्या. हे म्हणायला सोपं जातं पण करायला कठीण जातं, मला माहित आहे. पण आपण करू शकतो कारण आपण सगळ्या जबाबदाऱ्या पूर्ण करू शकतो. आपण सगळी आपली जेवढंही आपल्या आजूबाजूचं जे बॅकग्राऊंड आहे त्याला व्यवस्थित हाताळून आपण अभ्यास करू शकतो. आपण काहीही करू शकतो, काहीही मिळवू शकतो. कारण आपल्यात तेवढी क्षमता आहे. देवाने बनवलंच आपल्याला त्याच्यासाठी आहे की आपल्यामध्ये तेवढी क्षमता आहे. आपण दुर्गा पण होऊ शकतो, आपण काली माता पण होऊ शकतो, आपण पार्वती पण होऊ शकतो, आपण सरस्वती पण होऊ शकतो, आपण सगळ्या देवीची रूप होऊ शकतो. तर आपण सगळंच करू शकतो. कारण तुम्हाला माहित आहे का, जर आपल्याला आयुष्यात सक्सेस व्हायचं असेल ना तर तुम्हाला सांगतो ना, जे आपल्या जुन्या आठवणी आहेत ना त्या आता इथेच विसरा. कारण सांगते, जर आपण त्या जुन्या आठवणी किंवा निगेटिव्हिटी आपण जर विसरलो नाही ना तर आपल्या आजूबाजूला आपण तसंच बॅकग्राऊंड क्रिएट करत असतो. म्हणजे आपल्या चेहऱ्यावर, आपल्या वागण्यात आपण तीच निगेटिव्हिटी अशी स्प्रेड करतो. आणि त्यामुळे काय होतं, आपलं वातावरण
निगेटिव्ह होऊन जातं आणि आपल्याला समोरचा मार्गच दिसत नाही. म्हणून जर आपण पॉझिटिव्ह विचारात राहिलो, आपण हास्य तयार केलं, आपण आनंदी राहिलं, तर आपल्या आतून एक पॉझिटिव्ह प्रेरणा बाहेर पडते आणि आपल्याला आपलं बॅकग्राऊंड पण तसंच मिळतं आणि आपल्याला वेगवेगळ्या संध्या चालून येतात. म्हणून सर्वात महत्वाचं 2025 लागायच्या अगोदर सगळ्या वाईट गोष्टी विसरून जा, सगळे कडू अनुभव विसरून जा आणि चांगल्या गोष्टींना सुरुवात करा. चांगली पॉझिटिव्ह विचार डोक्यात ठेवा, जेणेकरून तुम्हाला समोरचा आणि आपण ज्याही आतापर्यंत चुका केलेल्या आहेत ना, त्या चुकांची जबाबदारी स्वीकारा आणि त्यातून काहीतरी शिका. कारण आपण जर असं केलं नाही तर काय होईल, माझ्याकडून होईल का, मला जमेल का, मी करू शकेल का, आपण अशा शंका उपस्थित करतो. मग आपल्या मनात भीती तयार होते आणि अशा भीतीमुळे काय करतो, मग आपण एक पाऊल मागे राहतो. म्हणजे कोणताही समजा आपल्याला पार्टिसिपेट करायचं असलं कुठं, नाही रे बाबा मी स्टेजवर जाऊ शकेल का, मला तर जमणारच नाही ना, आपण तिथेच बसून राहतो. पण आपली एखादी मैत्रीण, नाही मी करून दाखवते ना, मी बोलते, मी 5 मिनिटं बोलते, मी 2 मिनिटं बोलते, मी 1 मिनिटं बोलते, पण ती जाते, ती बोलते, ती करून दाखवते आणि ती स्टेजवरून जाऊन खाली पण येते आणि आपण तिथेच बसलो राहतो. का झालं हे शक्य? कारण तिने प्रयत्न केला आणि तिने काहीतरी न्यू चॅलेंज घेतलं म्हणून ती तिथपर्यंत गेली. आपण न्यू चॅलेंज घेण्यासाठीच भीतो. आपल्या मनात अगोदरच आपण शंका तयार करतो की मी करूच शकणार नाही, मला खूप भीती वाटते. आपण एक पाऊल समोर जात नाही, तिथेच आपण एक पाऊल मागे येतो आणि आपण तसंच बसून राहतो. म्हणून कधीही कोणतंही न्यू चॅलेंज घ्यायला भिवू नका, शंका उपस्थित करू नका. घ्या, चॅलेंज घ्या, चुका, त्यातूनच आपण शिकू. थांबलो तो संपलो, हरलो म्हणून फक्त शिका. जेवढं शिकता येईल तेवढं शिका. मी आता मला मार्क कमी झाले म्हणून मी काहीच करू शकणार नाही किंवा मला इथे वाईट अनुभव आला, मग तेव्हा वाईट अनुभव आला, आता येईल हे कशावरून, आता चांगला पण अनुभव येऊ शकतो ना. म्हणून त्याच गोष्टीत चिपकून राहिल्यापेक्षा एखादी चांगली सुरुवात करा आणि न्यू चॅलेंज घ्या. म्हणून दुसरी गोष्ट, चॅलेंज घ्यायला शिका, चुकले तरी शिका आणि त्यातून काहीतरी चांगलं शिकायला शिका. कारण निसर्ग सुद्धा आपल्याला मोटिवेशन शिकवत असतं. झाडांना जी पिवळी पानं असतात ना, ती सुद्धा गळून पडतात आणि आपण त्याच वाईट गोष्टी, तेच निगेटिव्ह थिंकिंग, तेच सगळं मला असं सगळे म्हणतात, तोच संघर्ष, आपण त्याला चिपकून राहतो आयुष्यभर. कसं स्वतःमध्ये डेव्हलप होणार, आपण कसं विकसित होऊ स्वतः? म्हणून जी झाडाची पिवळी पानं जशी आपोआप गळून पडतात ना, तसं स्वतः आयुष्यातलं निगेटिव्हिटी आपोआप दूर करा. त्या जागेवर पॉझिटिव्हिटी ठेवा, जेणेकरून आपण निगेटिव्ह विचाराच्या आपलं जे जाळं तयार झालं आपल्या मनात, आपल्या डोक्यामध्ये, ते दूर व्हायला मदत होईल. आणि त्यासाठी आपल्याला सकाळी पॉझिटिव्ह थिंकिंग करा, एक्सरसाइज करा, त्यापासून आपल्याला स्वतःला छान असं शांत ठेवता येईल, आपल्याला छान असं हॅपीनेस लागेल. त्यासाठी अशा काहीतरी उपाय करा जेणेकरून स्वतःला डेव्हलप होण्यासाठी फार मदत होईल. आणि आजच्या या काळामध्ये ना मैत्रिणींनो, आपल्याला स्वतःला विकसित ठेवावं लागेल. तर तुम्ही म्हणा की ताई तू अशी का म्हणते, कारण तुम्हाला सांगते, आपली मुलं आता मोठी होत आहे, जेणेकरून काय होईल, मोठी झाल्यानंतर ती आपल्याला म्हणते तुला काय येते, तू बस की, मी करते ना सगळं, असं ती म्हणायला नको. म्हणून त्यासाठी त्यांचं एखादं सायन्सचं पुस्तक घ्यायचं, एखादं मॅथ घ्यायचं, फार वेळ नाही, फक्त 5 ते 10 मिनिटं ते पुस्तक चाळायचं, त्यात काय आहे ते बघायचं, न्यू काय आहे ते बघायचं. कारण आपला सिलेबस फार वेगळा होता, आता मॉडर्न युग येते, आपल्याला त्यांच्यासोबत चालायचं आहे. कारण आपण जर त्यांच्यासोबत चाललो नाही तर आपण मागे राहू आणि आपल्याला ते प्रश्न करतील, तू थांब मी करतो, तुला काही कळत नाही, असं ते म्हणतील आपल्याला. पण आपण काय करू शकतो हे त्यांनाही माहित नसतं. म्हणून तुम्हाला सांगते, त्यांच्यासोबत आपल्याला जर त्यांच्या बरोबरीने चालायचं असेल ना, तर त्यांच्यासोबत आपल्याला शिकावं लागेल चालायला, त्यांच्या एवढं आपल्याला आधुनिक बनावं लागेल आणि त्याच्यासाठी स्वतःला विकसित करावं लागेल. म्हणून फक्त अभ्यास फक्त नोकरीसाठी करायचा नसतो, स्वतःला डेव्हलप करायसाठी करा, जेणेकरून आपण स्वतःमध्ये काहीतरी चेंज करू शकू. म्हणून आत्ताच 2025 येण्याच्या अगोदर स्वतःला सांगा, रात्री झोपण्याच्या अगोदर स्वतःला सांगा की मी ह्या माझ्या वाईट सवयी सोडून देणार आहे, मी स्वतःला विकसित करण्यासाठी जेवढे मला प्रयत्न करता येईल तेवढे प्रयत्न करणार आहे, मी पॉझिटिव्ह विचारच करणार आहे, मी आनंदी राहणार आहे, मी निगेटिव्हिटी पासून दूर राहणार आहे, माझ्या सगळ्या जुन्या आठवणी सोडून देणार आहे, जेणेकरून मला त्रास होत आहे, मला हेल्थवर माझा परिणाम होत आहे, मी स्वतःला विकसित करू शकत नाही. कारण जुन्या आठवणी घेऊन बसतो आणि मग तोच विचार करत बसतो, माझ्यासोबत असं का झालं, माझ्यासोबत असं का झालं, आणि आपला विकास खुंटवून टाकतो. आणि या विकास खुंटवण्यामुळे स्वतः प्रगती होत नाही, समोर येणाऱ्या संध्या येणाऱ्या असतील चांगली त्याही मिळत नाही. म्हणून त्या विसरून जा, त्याने काहीच होणार नाही आहे. एखादी आठवण जर आपल्या डोक्यात अशी घर करून असेल ना, ते तिथेच विसरा. म्हणायचं की जे झालं ते चांगल्यासाठीच झालं, थोडा वेळ लागतो, कारण हे सहज शक्य नाही आहे. पण स्वतःला सांगा मी करू शकते, मी करून दाखवेल आणि मी केलेलं आहे, अशी व्हिज्युअलाइज करा. स्वतःला डोळ्यासमोर असं व्हिज्युअलाइज करा की मी केलेलं आहे आणि या केलेले आहे
या प्रतिमेमुळे ना आपण भरपूर दूरपर्यंत पोहोचतो, मनाने पोहोचतो आणि मन आपल्याला सांगतं की खरंच तू करू शकते. आणि भरपूर अशा हाऊसवाईफ आहे की त्या कसं स्वतःला बांधून ठेवतात, सकाळी उठायचं, काम करायचं, तेच ते रुटीन ठेवायचं. ठीक आहे, जबाबदाऱ्या पूर्ण करणं मान्य आहे मला, पण स्वतःला ना आनंदी ठेवायला शिका. स्वतःचे स्मॉल हॅपीनेस जोपासा. म्हणजे कसं होईल, स्वतःला मोटिवेट करता येऊ आपण. नाहीतर आपलं एक दिवस असा येईल की फक्त आपल्याला ना एकच जागा असेल, तू बस तिथे, तुला काही कळत नाही, तू यामध्ये बोलू नको, असं जॉईंट फॅमिलीत म्हटलं जातं. आणि तेव्हा जे दुःख होतं ना ते तुम्हाला माहित आहे कसं होतं तर. कारण जेव्हा कोणी म्हणतं ना तुला काही कळत नाही, तर त्यामुळे ना काय होतं हे तुम्हाला पण माहित आहे. आपल्याला काय कळतं आणि आपण काय करू शकतो हे आपल्याला माहित असते, पण आपण गप का बसतो? कारण आपल्याला घर सांभाळायचं असतं, आपल्याला सगळ्यांना सांभाळून सगळं करायचं असतं, म्हणून आपण गप बसतो. त्यामुळे वेगळा अर्थ काढला जातो आणि आपण मग समाजात मागे राहतो. तर आपल्याला समाजात मागे राहायचं नाही आहे, त्यासाठी स्वतःला खंत नाही वाटली पाहिजे म्हणून अभ्यास करायचा. स्वतःला खंत वाटली नाही पाहिजे म्हणून स्मॉल हॅपीनेस जोपायचे. स्वतःला खंत वाटायला नको 10 वर्षानंतर म्हणून मोटिवेशन घेत राहायचं. काय म्हणते मी, मोटिवेशन कशासाठी घ्यायचं? कारण स्वतःला विकसित करायचं आहे, स्वतःला डेव्हलप करायचं आहे. कारण जर आता स्वतःला डेव्हलप करू तर स्वतःला सांगू शकू माझ्यात काहीतरी आहे आणि मी केलेलं आहे. आणि जरी मला नोकरी लागली नाही तरी मी त्यासाठी प्रयत्न केला होता आणि त्यामुळे मी विकसित झालेली आहे, मी स्वतः डेव्हलप आहे. मुलं मोठी झाल्यानंतर म्हणतील की नाही, माझी आई माझ्या बरोबर आहे. जरी ती 10वी पास असली, ती 5वी पास असली, तरी जरी तिने म्हटलं तू समोर हो बाळा, तू छान करतोस, बस एवढे 2 शब्द काफी आपल्या मुलांसाठी. कारण कसं असतं, आपण मुलांना जर म्हटलं ना की तुला काहीच येत नाही, बस बरं तू जाग्यावर, तू गाढवच आहेस. पण आपण हे विसरायला नको, जेवढ्याही शिवाजी महाराजांचे जेवढे डोंगर आहेत किंवा मग जेवढ्या डोंगर रांगा आहेत, मी कुठेतरी ऐकलेलं आहे की त्यांचा शोध गाढवांनीच लावलेला आहे. त्यामुळे कसं असतं की जरी आपण गाढवाची उपमा त्यांना देऊ, पण आपण जर त्यांना मोटिवेट करत राहू तर ती मुलं काहीही करू शकतात, काहीही मिळवू शकतात. आणि त्यांना वाटेल की माझ्या आईमुळे मला वाढ लागलं, म्हणून आपण स्वतः पॉझिटिव्ह राहायचं आणि आपल्या मुलांनाही पॉझिटिव्ह मध्ये ठेवायचं. आजपासून असा करा संकल्प की मी वाईट काहीच विचार करणार नाही, मी पास्टचा विचार करणार नाही, मी फक्त प्रेझेंट मध्ये जगेल. आणि पास्टचा विचार करून मी रडत बसणार नाही, तर मी काहीतरी करून दाखवेल. फ्युचरची चिंता करायची, पण कशी चिंता करायची? ती दुःखाची चिंता नको की मी करू शकेल का, म्हणजे मी काय केलं तर असं होईल का, तसं नाही. कशी करायची? अभ्यास करून मी काही डेव्हलप करू शकेल का, त्याची काळजी करायची. तर त्यामुळे काय होईल, आपला फ्युचरचा आपण जे आपलं भविष्य ते सिक्युअर करू शकू आणि स्वतःमध्ये डेव्हलप करू शकू. म्हणून चिंताही वेगवेगळ्या प्रकारच्या असतात. आपल्याला स्वतः जळायचं आहे चिंतेमध्ये की त्यातून काही निर्माण करायचं आहे, आता आपल्याला सांगावं लागेल. म्हणून उद्या 2025 लागल्यानंतर स्वतःला सांगा, मी पॉझिटिव्ह विचार करणार आहे, मी छान वागणार आहे, मी स्वतःमध्ये विकसित होणार आहे आणि मी माझे स्मॉल हॅपीनेस जोपासणार आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी स्वतःमध्ये बदल करणार आहे. कारण स्वतःमध्ये जेव्हा बदल करू, स्वतःचा आपण जेव्हा आपली जी क्षमता आहे ना ती पूर्ण करण्यासाठी झटू ना, ती एक वेगळाच आनंद असतो आणि तोच आनंद आपल्याला पुढच्या येणाऱ्या वर्षात पूर्ण करायचा आहे. तर मैत्रिणींनो, आता आपले व्हिडिओ यासमोर रेग्युलर येत राहतील कारण माझे पेपर संपलेले आहेत. तर आजसाठी एवढंच आणि पटकनच आणि लवकरच समोर छान असं एखादा टॉपिक घेऊन लवकरच येऊया किंवा एखादा स्टडी व्लॉग घेऊन लवकरच येऊया. तोपर्यंत सगळ्या वाईट गोष्टी विसरून जा, नवीन काहीतरी सुरू करा, स्वतःची काळजी घ्या, पॉझिटिव्ह विचार करा, आनंदी विचार करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे निगेटिव्हिटी पासून दूर राहा. तर बाय, भेटूया लवकरच.